चला तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मिसळ. मिसळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ही मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि इथे हिरवे वाटाणे घेतले ते मी एक शिट्टी देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, 7-8 अशा टेचलेल्या लसूण, 2 हिरवी मिरची, ताजा असा मस्तपैकी असा कढीपत्ता, नंतर हे 2 चिरलेले टॅमॅटो, नंतर तेजपत्ता आणि इथे मी स्टार फूल घेतलेला आहे आणि इथे मी कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे आणि आलं लसूण पेस्ट. आता आपण ही मिसळ अशी पटकन अशी कुकरमध्ये करणार आहोत. हे बघा आपलं तेल छानपैकी असं कुकरमध्ये गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पहिल्यांदा टाकणार आहोत मोहरी, जिरं, हिंग, लसूण, हिरवी मिरची, स्टार फूल घेतलंय, त्याच्यानंतर तेजपान, तर असा छानपैकी असा भरपूर असा कढीपत्ता. त्याच्यानंतर या फोडणीत जाणार कांदा. आता ही आपण कांद्याची फोडणी छानपैकी या तेलामध्ये अशी फ्राय करून घेऊया. हे बघा कांदा आपला छानपैकी फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला असा टॅमॅटो. टॅमॅटो पण या कांद्यामध्ये फ्राय करून घेऊया. आता ह्या कांदा आणि टॅमॅटो मध्ये मी टाकणार आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट. ही पण छानपैकी अशी फ्राय करून घ्यायची. तेल सुटेल तोपर्यंत. आता आपण या फोडणीतच घालणार आहोत बरीचशी अशी कोथिंबीर हिरवी. बघा कोथिंबीर पण छानपैकी या मसाल्यामध्ये म्हणजे कांदा टॅमॅटो मध्ये फ्राय झालेली आहे. आता आपण हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते टाकून घेऊया. आता या वाटणामध्ये जाणार हळद, त्याच्यानंतर हा आमचा घरगुती मसाला. आता मिसळ म्हटलं की मसाला थोडासा जास्तच येणार. हे बघा त्याच्यानंतर हा खास मी घरगुती मसाला मिसळ मसाला तयार केलेला आहे तो. तर ही मिरची पावडर टाकते म्हणजे मिसळला थोडस असा कलर येईल. आता हे सगळे मसाले या वाटणामध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये जाणार हा वाटाणा हिरवा, त्याला मी एक शिट्टी करून घेतलेली आहे. तो पण छानपैकी फ्राय करून घ्यायचा. मिसळ म्हटलं की लक्षात ठेवायचं हिरवा वाटाणा त्या मिसळमध्ये ऍड करायचा. नुसती मटकीची मिसळ नाही करायची. हिरवा वाटाणा त्याच्यात ऍड केला की मिसळ छान लागते. आता त्याच्यामध्ये जाणार ही मोड आलेली मटकी. जर का तुम्ही मिसळ जास्त क्वांटिटी मध्ये करत असाल तर तुम्ही मटकी हळद आणि मीठ टाकून वेगळी बॉईल करून घेऊ शकता आणि नुसतं वाटणाचाच म्हणजे रस्सा तुम्ही करू शकता. मटकी पण छान तिच्याशी फ्राय करून घ्यायची या वाटणामध्ये. छानपैकी फ्राय झालेलं आहे सगळं. आता मी इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे ते आपण या मिसळमध्ये टाकून घेऊया. हे बघा मी याच्यामध्ये गरम पाणी ऍड करते. आता मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते. आता कुकरला मी 2 शिट्ट्या देऊन मग आपली मिसळ रेडी झालेली असणार.
छान पीठमध्ये. बघा 2 शिट्या झालेल्या आहेत आणि आता आपली झणझणीत अशी मिसळ रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता मला थोडीशी तरी कमी वाटते म्हणून मी थोडीशी अशी तरी करून घेते. हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यात मी ही मिरची पावडर टाकते आणि पड्डीशी अशी या मिसळला तरी देते. मला तरी थोडी कमी वाटते. तुम्ही अशा प्रकारे तरी देऊ शकता. हे बघा आता ही छानपैकी अशी कोथिंबीर. आता आपली मिसळ रेडी झालेली आहे. आपण चला आता खायला बसूया. हे बघा कशी झणझणीत अशी मस्तपैकी. बाहेर पाऊस पडतोय आणि आज आम्ही मिसळचा बेत केलेला आहे. त्यामुळे अशी बघा कशी झणझणीत तर्रीवाली मिसळ बनवलेली आहे. तुम्ही पण पावसाळ्यात बनवा आणि खा आणि कमेंट्स करून सांगा मिसळ कशी झाली आहे ती. पावसाळ्यात मिसळ भजी खायचा आनंद कुछ औरच असतो. त्यामुळे तुम्ही पण बनवा. ही बघा कशी कलर पण छान आलेला आहे. आणि वाटाणे, हिरवे वाटाणे टाकायला मात्र विसरू नका. मी थोडीशी अशी तर्री टाकते आता याच्यामध्ये. हे बघा हा 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 काय मिसळचा कलर आलेला आहे आणि ती वाटते पण तेवढी टेम्पटिंग वाटते.